तिथं 1 वर्षासाठी आम्हाला रेस्ट्रिकेट केलं आणि मी 10वी फेल झालो होतो. ते लोक नाव वगैरे ठेवायला लागले मला गावातले वगैरे, की हा हुशार म्हणून 10वी फेल झाला, हे झाला. मग ह्या गोष्टी मला कुठेतरी खूप खटकत होत्या, कारण ह्या परिस्थितीमध्ये माझी PSIची आपलं 2021 आणि 20ची माझी दोन्ही पण मेन्स माझ्या हातातून गेलेल्या होत्या. त्या काळामध्ये असं वाटायला लागलं की आपण ह्या सिच्युएशन इकडे MPSCमध्ये येऊन चूक तरी केली नाही ना बाबा. मग शेळ्या वगैरे घरी 2-3 शेळ्या होत्या, मी शेळ्या वगैरे घेऊन जायचो ह्या पिरियडमध्ये. मला त्या वयामध्येच मला खूप साऱ्या गोष्टी टोमणे वगैरे खावं लागायचे त्याचं. आणि भावाने मला प्रत्येक वेळेस म्हणायचं की वडील वगैरे आजारी असल्यामुळं, की वडील हे आजारी हे कशामुळं आहे, तर तुला पोस्ट न भेटल्यामुळं आणि वडिलाचं आजारपण जाण्यासाठी तुझा रिझल्टच तुझ्यासाठी एक औषध असणार आहे, रिझल्टच. मग मी ठरवलं होतं की हा माझा लास्ट अटेम्प्ट असणार आहे. काही झालं तरी पोस्ट निघाली तर ठीक आहे, नाही निघालं तरी पुढं बघू. ह्या कंडिशनवर मी परत अभ्यास शून्यापासून सुरुवात केला. मला त्या सिच्युएशनमध्ये रिझल्ट लागल्यानंतर, लिस्टमध्ये नाव घेतल्यानंतर मला अख्खा 7 ते 8 वर्षाचा जो प्रवास होता, अडथळे आलेले होते, चढउतार आलेले होते, फेल्युअर आलं होतं, त्या सिच्युएशन सगळं मला आठवलेलं होतं. नमस्कार, मी परमेश्वर पार्वती व्यंकट श्रीरामे. नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवक आयोगामध्ये जे झालेल्या एक्झाममध्ये माझी पोलीस सब इन्स्पेक्टरपदी माझी निवड झालेली आहे. माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणलं तर मी मूळचा नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामधील एक छोटंसं गाव आहे, जे की 3 गावं मिळून एक ग्रामपंचायत आहे. त्या कमळेवाडी या गावचा मी आहे. जर माझ्या शिक्षणाबद्दल सांगायचं म्हणलं तर मी माझं 10वीपर्यंत शिक्षण हे आश्रमशाळेमध्ये झालेलं आहे. त्यानंतर 11वी-12वी हे लातूर पॅटर्न म्हणून फेमस आहे, त्याच्यामध्ये माझं 11वी-12वीचं शिक्षण झालं सायन्समध्ये. त्यानंतर माझं इंजिनिअरिंग हे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये GSPM कॉलेजमध्ये हडपसर इथं झालेलं आहे माझं. त्यानंतर माझ्या बॅकग्राऊंडबद्दल सांगायचं म्हणलं तर माझे आई वडील हे शेती करतात, कारण माझी जॉईंट फॅमिली असल्यामुळं तर शेती करतात, सगळी शेती व कोरडवाहूच आहे. त्याच्यामुळं माझं शिक्षणाला बऱ्यापैकी महत्त्व होतं. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं मला आश्रमशाळेमध्ये वगैरे शिकावं लागलं. त्यानंतर माझा ह्या सिच्युएशनमधला टर्निंग पॉईंट वगैरे ठरला म्हणजे जेव्हा मी 10वीला आश्रमशाळेमध्ये होतो, त्या आश्रमशाळेमधला एवढा फायदा झाला की मला तिथं प्रामाणिकपणा हे झालं. नंतर मला शिस्त वगैरे लागली, तिथं वेळेचं महत्त्व वगैरे कळालं होतं तिथं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तिथं मला आश्रमशाळेमध्ये शिकायला भेटल्या तिथं. त्यानंतर तिथं मला असं सिच्युएशन झालं की त्यानंतर 10वीची एक्झाम वगैरे होती. त्या 10वीच्या एक्झाममध्ये काही मुलांनी कॉपी वगैरे केल्यामुळे काय झालं, तर तिथं मला 1 वर्षासाठी आमच्या एका सेंटरलाच रेस्ट्रिकेट वगैरे केलेलं होतं त्या पिरियडमध्ये. त्यामुळे माझा 1 वर्ष तिथं माझा वाया गेलेला होता. वाया म्हणता येणार नाही, पण मला 1 वर्ष घरी बसावं लागलं त्या सिच्युएशनमध्ये. लोकांची अशा अपेक्षा असतात की हा मुलगा घराच्या बाहेर शिकतोय म्हणताना त्यांना अशी मेंटॅलिटी होते की मुलगा खूप हुशार असेल, पण त्यांच्याकडून खूप एक्सपेक्टेशन वगैरे असतात लोकांना वगैरे. तर मी तिथं 10वी फेल झालेलं असल्यामुळं लोकांना ते लोक नाव वगैरे ठेवायला लागले मला गावातले वगैरे, की हा हुशार म्हणून 10वी फेल झाला, हे झाला. मग ह्या गोष्टी मला कुठेतरी खूप खटकत होत्या, कारण कमी वयामध्येच मला फेल्युअर वगैरे आलेलं होतं. ह्या सिच्युएशनमधून जात होतो. पण वडिलाला माहिती होतं की मुलाला शिकवलं पाहिजे, कारण त्यांची खूप इच्छा होती काहीतरी शिकलं पाहिजे. त्या सिच्युएशनमध्ये मला वडिलांनी मग टायपिंगचे क्लासेस लावले, MSCIT वगैरे करून दिली. आणि राहिलेल्या वेळामध्ये मी मग शेळ्या वगैरे घरी 2-3 शेळ्या होत्या, मी शेळ्या वगैरे घेऊन जायचो ह्या पिरियडमध्ये. मला त्या वयामध्येच मला खूप साऱ्या गोष्टी टोमणे वगैरे खावं लागायचे त्याच्यात. मग तिथंच मला हा टर्निंग पॉईंट पण ठरला तिथं, की जिथं मी 10वीला वगैरे झाल्यानंतर घरी सर्वजण शिक्षित असल्यामुळं डॉक्युमेंट वगैरे काढायला मला तहसील कार्यालयाला वगैरे जावं लागायचं. तिथंच मला वाटायचं की यार आपण पण असं अधिकारी वगैरे झालं पाहिजे होतं. पण मला तिथं माहिती नव्हतं की असं MPSC मार्फत वगैरे एक्झाम वगैरे असते वगैरे, अधिकारी होत असतात वगैरे. त्याच्यामुळे मी तिथंच थांबलो होतो. पण नंतर एक्झाम वगैरे झाली, 10वीची परत एक्झाम. त्या 1-1.5 महिन्यामध्ये अभ्यास केलेला होता आणि मला एक पण मार्काची मदत न घेता मला 72% वगैरे मला मार्क मिळाले होते. त्यामुळं मला माझं पोटेन्शियल कळालं की आपण काहीतरी करू शकतो बाबा, की ह्यामुळं मग आम्ही सायन्सला वगैरे ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. मग 11वी-12वी सायन्स झाल्यानंतर माझं इंजिनिअरिंग वगैरे कंप्लीट केलं. कारण घरी जॉईंट फॅमिली असल्यामुळं घरी बहिणी वगैरे होत्या लग्नाच्या, का भाऊ होते. आणि आतापर्यंत माझं शिक्षण वगैरे आश्रमशाळेपर्यंत असताना शिक्षण वगैरे ठीक होतं, पैसे वगैरे लागत नव्हते. पण 11वी-12वी इंजिनिअरिंगला वगैरे पैसे खूप लागणार होते. मग त्यामुळे घरच्यांनी कसं लोन वगैरे काढून आम्हाला शिकवलेलं होतं त्या पिरियडमध्ये. मग हे माझी डिग्री वगैरे कंप्लीट झाल्यानंतर घरच्यांना अपेक्षा होती की पोरगं आता जॉब करावं आणि घरी थोडीफार मदत करावी, बहिणीचे वगैरे लग्न पण आहेत. पण मी सांगितलं होतं घरी की मला MPSC वगैरे करायचं आहे, कारण मी 10वीला असतानाच एक ठरवलं होतं. पण तेव्हा मला माहिती नव्हतं की बाबा आपल्याला MPSC वगैरे करायचे वगैरे. पण आता मला इंजिनिअरिंग झाल्यानंतर कळालेलं होतं मला. त्याच्यामुळे मी MPSC करायचं ठरवलं त्या पिरियडमध्ये. पण घरच्यांनी सरळ सांगितलेलं होतं की बहिणीचे लग्न आहेत, पैसे वगैरे काही भेटणार नाहीत. मग तेव्हा करायचं काय, तर असं वाटायला लागलं मग आता काय करणार. तर भाऊ घरीच होता, छोटा भाऊ.
जो की शेतामध्ये काम करायचा, तो पण 12वी वगैरे फेल झालेला होता. मग वडिलांनी त्याला सांगितलं तू घरी शेतात करण्यापेक्षा तू भावाकडे सोबत जा आणि त्याला तू मदत कर. मग भावाने त्या एका शब्दावरच तो आलेला होता, कारण जिथं जिम्मेदारी मोठ्या भावाने घ्यायची असती तिथंच माझा छोटा भाऊ माझ्यासाठी जिम्मेदारी घेतलेला होता, की कारण ऑफिस बॉय वगैरे म्हणून तो काम करत होता आणि मला जे 10-12 हजार भेटले त्यातले मला अर्धे पैसे द्यायचा आणि तो भागवायचा. त्याच पिरियडमध्ये माझ्याकडं मोबाईल नसल्यामुळे त्यांनी एक्स्ट्रा टाईम वगैरे काम करून पण त्यांनी मला मोबाईल वगैरे घेऊन दिला होता. ते मला खूप जाणीव व्हायची पण पर्याय नव्हता, त्यामुळं ते मी मोबाईल वगैरे हे केलेला. नंतर त्यासोबतच त्या सिच्युएशनमध्ये 2016 ते 20मध्ये तो मला मदत केलेला. पण माझी त्या पिरियडमध्ये एक पण माझी प्री निघालेली नव्हती, कारण मी डायरेक्शन प्रॉपर नव्हतं. मार्केटमध्ये जे पुस्तक आले ते घ्यायचं वाचायचं वगैरे. पण तेव्हा खूप नंतर 2-3 वर्ष प्री न निघाल्यामुळे टेन्शन यायला लागलं. 2019ला परत ठरवलं की आता प्रॉपर वगैरे अभ्यास केला पाहिजे वगैरे. मित्रांचं वगैरे सोबत मी डिस्कशन वगैरे केलं आणि मग 2019ची प्री निघाली. पण मेन्सला खूप सारं प्रेशर वगैरे आल्यामुळं मला परफॉर्मन्स चांगला करता आला नाही, त्यामुळे मला माझी मेन्स वगैरे गेलेली हातातून. हे झाल्यानंतर परत करोनाचा काळ आलेला. करोना काळामध्ये दोघांना पण आम्हाला घरी यावं लागलं. घरी आल्यानंतर 1-1.5 वर्ष घरी राहिलं, पण घरी अभ्यास होत नव्हता. मग घरी परत ठरवलं की आपण जायचं बाहेरच, कारण घरी तर अभ्यास होत नव्हता. मग त्यामुळं परत मी काय केलं, पुण्यात न येता, पुण्यामध्ये माहिती होतं पुण्यामध्ये खर्च खूप लागतो, त्याच्यामुळे मी पुण्यात न येता रांजणगावला राहायचं ठरवलं, जे की पुण्यापासून बाहेर आहे पुण्याच्या. तिथं ठरवलं तिथं राहायचं. पण भाऊ पण येत नव्हता, भावाला आता शेतामध्येच काम करणार होतं. पण त्या सिच्युएशनमध्ये आता मग अभ्यास कसा करायचा, पैसे तर नाहीत आपल्याकडं. त्या काळामध्ये असं वाटायला लागलं की आपण ह्या सिच्युएशन इकडं MPSCमध्ये येऊन चूक तरी केली नाही ना बाबा, कारण सोबतचे मित्र वगैरे चांगले सेटल झालेले होते, फ्लॅट वगैरे घेतलेले होते त्यांनी, कारण त्यांना 1-1.5 लाख रुपये पेमेंट होतं. आणि मला असं होतं की 1 महिन्यासाठी 5,000साठी मला विचार करावा लागायचं, की कारण हा महिना माझ्यासाठी कसा जाईल, हे असं मला असं प्रत्येक वेळेस जाणवायचं. पण त्यानंतर माझे सोबतचे क्लासमेट वगैरे होते, त्यांनी मला, माझे फ्रेंड सर्कल खूप चांगलं असल्यामुळं त्यांनी मला मदत केली. मग त्यानंतर अभ्यासाला चांगली सुरुवात केल्यानंतर 2020ची आणि माझी 21ची माझी प्री वगैरे निघालेली होती. मग अभ्यास पण मी चांगला वगैरे तयारी केली होती, चांगलं झालं होतं, प्री निघाली, मेन्सचा चांगला अभ्यास सुरू झाला. पण अचानकच पेपर तोंडावर आलेले होते, जवळच मेन्सचा पेपर होता. अचानकच माझं पोट दुखायला लागलं म्हणून मी लगेच सोनोग्राफी वगैरे केल्यानंतर मला त्याच्यामध्ये कळालं की मला अपेंडिक्स वगैरे झालेला आहे. त्यानंतर मी माझ्या मित्राला वगैरे रिपोर्ट पाठवला, तर मित्रांनी सांगितलं की बाबा की हा खूप क्रिटिकल आहे, तू जेवढं होईल तेवढं लवकर हॉस्पिटल वगैरे ॲडमिट होय, आणि जरी तू घरी वगैरे गेलास तर ते प्रॉब्लेम होऊ शकते तुला. त्याच्यामुळं मी काय केलं, ह्या सिच्युएशन, एवढी मोठी सिच्युएशन असताना मी घरी सांगायला पाहिजे होतं, पण मी ह्या गोष्टी घरी नाही सांगितल्या, कारण माझे वडील सारखे आजारी वगैरे असायचे आणि त्यांना अपेक्षा होती की आता ह्यावेळेस 2020-21ची मेन्स वगैरे हातात आहे त्याच्या, आता काहीतरी पोस्ट भेटेल त्याला, हे त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांना मला हे गोष्टी सांगायच्या नव्हत्या. आणि त्यात वडील आजारी असल्यामुळं भाऊ पण मला सारखं सांगायचं की वडील वगैरे आजारी आहेत, तर तुझ्या वडिलासाठी तुझा रिझल्टच एक औषध असणार आहे, की तू रिझल्ट आले तर ते वडिला आजारी वगैरे कमी होऊ शकतो, टेन्शन घेत होते त्याच्यामुळे वगैरे. मग ह्या गोष्टी मी घरी न सांगता लगेच पुण्यामध्ये ॲडमिट वगैरे झालेलो होतो. त्यानंतर ॲडमिट होताना डिपॉझिट वगैरे जमा करायचं होतं, ते पण माझ्याकडे नव्हतं. पण हे सर्व गोष्टी, हे ऑपरेशन वगैरे हे करताना मित्रांनी मला खूप सपोर्ट केला, कारण त्यांच्याशिवाय हे शक्य झालं नसतं ऑपरेशन वगैरे. त्यांनी खूप मदत केली तिथं. ऑपरेशन वगैरे झालं, पण डॉक्टरांनी सांगितलं की हे खूप क्रिटिकल होतं, कारण तू जर 1 दिवस जरी लेट झाला असता तर ते फुटलं असतं आणि ते खूप धोकादायक असतं तुझ्यासाठी, म्हणून ते मला सांगितलेले होते त्या पिरियडमध्ये. मग कारण 20-22% तर पडलेले होते आणि मला त्या पिरियडमध्ये एक्झाम तोंडावर असल्यामुळं मला बसता येत नव्हतं, कारण 1-2 तास बसलं तरी मला बेल्ट वगैरे लावा लागायचा आणि नंतर झोपलं तरी मला एक आडंगावर वगैरे होता येत नव्हतं. ह्या सिच्युएशनमध्ये माझी 2020 आणि 21ची मेन्स माझ्या हातातून गेलेली होती. कारण ह्या पिरियडमध्ये मग खूप परत टेन्शन, परत ह्या गोष्टी यायला लागल्यानंतर, कारण सोबतचे जे सर्व मित्र होते, तर 10-12 जणांचा माझा ग्रुप होता, ते सगळे ऑलरेडी पोस्ट होल्डर झालेले होते. मित्र पण मला म्हणत होते की तू एकटाच राहिला, बाकी सगळे मुलं वगैरे मित्र तुझे झाले पोस्ट होल्डर वगैरे आहेत ते. परत मला ह्या गोष्टी परत शून्यापासून तयारी करायची होती अभ्यासाची. मग मी ठरवलं होतं की हा माझा लास्ट अटेम्प्ट असणार आहे, काही झालं तरी पोस्ट निघाली तर ठीक आहे, नाही निघालं तरी पुढं बघू. ह्या कंडिशनवर मी परत अभ्यास शून्यापासून सुरुवात केला, कारण प्री मेन्सपासून परत सुरुवात करायची होती मला. मग हे प्लॅनिंग वगैरे व्यवस्थित करून मी 2022ची प्री मेन्स एकदम चांगल्या मार्कानं वगैरे पास झालेलो होतो. मग मेन्सला चांगला स्कोर आलेला होता. मग आता ग्राउंडसाठी मला रिस्क घ्यायची नव्हती कोणत्याच गोष्टीची. मग मी रांजणगावहून पुण्यात यायचं ठरवलं होतं, पण घरचे पण म्हणत होते की तुझं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे, 20-22% पडलेले आहेत, त्याच्यामुळं ग्राउंड वगैरे तुला चांगलं करावं लागेल. परत हे गोष्टीचं टेन्शन सुरू झालं.
मग मी पुण्यामध्ये ग्राउंड चांगलं कोच वगैरे लावला. गुगे सरांनी मला आगाशी ग्राउंडला मी जॉईन झालो होतो. गुगे सरांनी मला खूप मदत वगैरे केली आणि त्या सिच्युएशनमध्ये मला त्या चांगले मार्क्स म्हणजे 85 वगैरे मार्क्स वगैरे मला पडलेले ग्राउंडला. आता लास्टचा टप्पा राहिला होता मुलाखतीचा टप्पा राहिला असताना घरी ह्या गोष्टी कळाल्या होती की मुलाखत असते वगैरे हे. तर खेडेगावामध्ये सगळेजण अशिक्षित असल्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी जे काही MPSCचा काही संबंध नाही ते लोक पण घरी येऊन सांगायला लागले की MPSCमध्ये पैसे लागतात, पैसे भरावे लागतात तुम्हाला, मुलाखत त्याशिवाय होत नाही. मग हे वडिलांना परत टेन्शन यायला लागलं की वडील मला परत 1-2 वेळेस ट्राय पण केले, फोन करून सांगितलं की पैसे वगैरे लागतात म्हणे, आपण जे काही आपल्याकडे तर पैसे नाहीत पण शेत वगैरे विकून तुला पैसे भरायचे असेल तर भरूत आपण वगैरे. हे सांगितल्यानंतर मी परत ह्या गोष्टी त्यांना समजून सांगितलं की बाबा ह्या क्षेत्रामध्ये पैसे वगैरे काही नाही लागत, कारण जे काय ते आपल्या कर्तृत्वावर किंवा ह्याच्यावर ह्या गोष्टी आपल्याला रिझल्ट वगैरे भेटत असतो. त्यानंतर मी मुलाखत वगैरे झाली, चांगली झाली मुलाखत. पण नंतर घरी सगळ्यांना सांगितलं होतं की 1 ऑगस्टला वगैरे रिझल्ट लागतो. मित्र वगैरे फ्रेंड सर्कल माझं सगळं, आई वडील भाऊ काका काकू मामा वगैरे सगळं रिझल्टची वगैरे वाट बघत होते माझ्या रिझल्टची. तर त्यानंतर 5:30 वाजता रिझल्ट माझा लागल्यानंतर मी घरी पहिला फोन मी घरी केला. आईवडिलांना व्हिडिओ वगैरे कॉल करून बघितलं. त्यांच्या सकाळपासून ते उपाशीच होते की पोराचा रिझल्ट लागणार आहे म्हणून ते अपेक्षा ठेवून होते काय तर लागेल चांगला म्हणून. तर त्यांना व्हिडिओ कॉल केल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू वगैरे बघितले, कारण तेव्हा मला पण मी पण इमोशनल झालो होतो. सगळेच असे आम्ही इमोशनल झालो होतो, कारण त्या पिरियडमध्ये माझा 8 वर्षाचा माझा सगळा प्रवास मला आठवलेला होता, कारण त्या लिस्टमध्ये नाव बघितल्यानंतर हे खूप गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या होत्या. ते सर्वांनी त्यांनी प्रत्यक्ष वगैरे बघितलेलं होतं. त्याच्यामुळं त्यानंतर माझं सेलिब्रेशन वगैरे पुण्यामध्ये झालं, माझं मित्रांनी वगैरे सेलिब्रेशन केलं. मग दुसऱ्या दिवशी मला घरी जायचं होतं, कारण मागचे 2 वर्ष झालं मी घरीच गेलेलो नव्हतो. कारण मागचे कितीतरी दिपोळी पण मी घरी गेलेलो नव्हतो, कारण 1-2 या 7-8 वर्षामध्ये 2-3 वेळेसच दिपोळीला मी घरी गेलेलो होतो. कारण मिरवणुकीची वगैरे तयारी वगैरे सुरू झालेली होती गावाकडंच ऑलरेडी, कारण लोक माझी वाट बघत होते. ज्या वडिलाला असं वाटत होतं की बाजारला कधी गेले मुखेडला वगैरे, त्यांना असं वाटायचं की माझ्या मुलाचं बॅनर वगैरे असावं इथं, कारण ऑलरेडी रिझल्ट लागलेल्या मुलांच्या वगैरे इथं रिझल्ट वगैरे लागल्यानंतर बॅनर वगैरे असायचे तिथं. पण वडिलाला पण वाटायचं. मग त्या दिवशी मग वडिलांनी माझे रिझल्ट लागल्यानंतर लगेच बॅनर वगैरे छापले, अख्या तालुक्यानं गावामध्ये बॅनर वगैरे माझे छापलेले होते. ते मोमेंट खूप त्यांच्यासाठी खूप भारी होता. त्यानंतर सेलिब्रेशन वगैरे झालं चांगलं, फटाके वगैरे हे झाले, कारण अक्षरशः त्या पिरियडमध्ये सगळे माझे पाहुणे रावळे वगैरे आलेले होते, गावातले सगळे लोक एकत्र जमलेले होते. ते सिच्युएशन माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. आणि तेच मला त्या दिवशीच मला खरी दिपोळी वाटत होते की पेढे वगैरे फटाके वगैरे खूप साऱ्या गोष्टी तिथं घडत होत्या. माझा सत्कार करत होते, या वडिलांचा माझ्या काका काकूचा वगैरे सगळ्यांचा सत्कार वगैरे होत होता तिथं. त्यासोबतच अजून एक ह्या रिझल्ट नंतर ह्या गोष्टी घडल्या की जेव्हा वडिलांना फक्त घर आणि शेतच माहिती होतं, दुसरीकडे ते कधी जात पण नव्हते. तर 15 ऑगस्टला त्यांना माझ्या शाळेमध्ये पण बोलवलं होतं, त्यांना सत्काराला बोलवलं, तिथं पहिल्या रांगेमध्ये बसवलं, त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पण झालेला होता. मग वडील मला म्हणायला लागले की हे फक्त तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे, जरी तू इंजिनिअरिंग झाला असता, 1-1.5 लाख रुपये पेमेंट जरी असतं तर तुला तरी ह्या तालुक्यामध्ये कोणाला कळालं नसतं. पण हे PSI झाल्यानंतर न सांगता देखील ह्याचा मुलगा वगैरे PSI झाला बाबा, ह्या गोष्टी लोकांना कळायला लागले. हे खूप माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी. तर ह्या प्लॅटफॉर्म मार्फत मी माझ्या मित्रांना वगैरे हे सांगू शकतो की जे नवीन ह्या क्षेत्रामध्ये येणारे आहेत की तुम्ही ह्याच्यामध्ये 1-2 मोटिवेशनल व्हिडिओ बघून किंवा एखाद्याचा सत्कार वगैरे केलेला असेल तो बघून किंवा इन्स्टावर वगैरे ह्या गोष्टी वगैरे दिसतात आपल्याला, तुम्ही लगेच मोटिवेट होऊन या क्षेत्रामध्ये येऊ नका. ह्या क्षेत्रामध्ये येताना आधी खूप विचार करा, कारण ही MPSCमध्ये खूप वेळखाऊ प्रोसेस आहे. तुम्हाला 2-3 वर्ष पण लागू शकतात तिथं ह्या एका एक्झामसाठी. त्याच्यामुळं तुम्ही विचार करूनच ह्या क्षेत्रामध्ये या असं मला वाटतंय. सोबतच जरी तुम्ही या क्षेत्रामध्ये आले, कारण तुम्हाला जुन्या विद्यार्थ्यासोबत जे की 3-3, 4-4 वर्ष अभ्यास करणारे मित्र वगैरे असतात आपले, त्यांच्यासोबत तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं असतंय. तर मग तुम्ही प्रॉपर गायडन्स घ्या. तू कुठं क्लास लावायचा आहे का, क्लास लावायचा नाही, कोणत्या विषयाचा क्लास वगैरे लावायचा, ह्यांचं तुम्ही प्रॉपर गायडन्स घ्या. त्यासोबतच जे मागच्या 3-4 वर्षाचे जे टॉपर वगैरे आहेत त्यांची बुक लिस्ट वगैरे घ्या तुम्ही, आणि ते प्रॉपर लिमिटेडच बुक वगैरे बुक सोर्स तुम्ही वापरा तिथं. भरमसाठ मी की माझा रिझल्ट वगैरे न येण्याचे कारण हेच होते की मी काहीतरी भरमसाठ पुस्तकं घ्यायचो, काही डायरेक्शन होतं, सिलेबस वगैरे घेतलेला नव्हता. तर सिलेबस वगैरे प्रॉपर तुम्ही डाउनलोड करून घ्या, सिलेबस चेक करा. त्यासोबतच ज्या गोष्टी लागतात जे की आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर वगैरे, त्या गोष्टीचं तुम्ही झेरॉक्स मारून घ्या. त्याच्यामुळे आपल्याला हे कळतं की आपल्याला काय वाचायचं नाही, काय स्किप करायचं, आयोग कोणत्या पद्धतीनं क्वेश्चन विचारू शकते आपल्याला, हे आपल्याला त्याच्यामधून कळतंय. त्याच्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही झेरॉक्स वगैरे मारून घ्या. त्यासोबतच मला असं वाटतं की
ह्याच्यामध्ये तुम्ही खूप स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे, सातत्य असलं पाहिजे तुमच्यात, तरच ह्या MPSC मधून तुम्ही सक्सेस होऊ शकता. कारण तुम्ही गॅप वगैरे दिला तर ते परत शून्यापासून तयारी करावं लागतं आपल्याला. तर ह्या गोष्टी तुम्ही करा. आणि ह्या गोष्टी करत असतानाच मी ज्या ह्याच्यातून फेजमधून गेलो की एवढा अभ्यास वगैरे करायचो, प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करायचो, तरी पण माझा रिझल्ट येत नव्हता. रिझल्ट काय येत नव्हता तर मला खूप प्रेशर वगैरे असायचं की ह्यावेळेस झालंच पाहिजे, आपलं नाही झालं तर खूप अवघड होतंय, आईवडिलांनी एवढे कष्ट करतात, हे करतात, मित्रांनी पैसे देतात. तर आपण ह्या गोष्टीचा विचार न करता आपण 1.5 2 वर्ष आपण एका परीक्षेसाठी तयारी करतो आणि त्या 1 तासामध्ये आपल्याला प्रेझेंटेशन खूप चांगलं द्यायचं असते प्रॉपर. कारण 36 सेकंदामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन सोडवायचा असतो. त्यामुळं ह्या बाकीच्या गोष्टीचा विचार न करता तुम्ही एकदम खंबीरपणे त्या एक्झामला तुम्ही सामोरं गेलं पाहिजे, तरच आपला रिझल्ट येतो. नाहीतर तुम्ही कितीही अभ्यास केला तरी ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही पास होऊ शकणार नाही. त्याच्यामुळं एकदम ठामपणे तुम्ही बिंदास त्या परीक्षेला तुम्ही गेलं पाहिजे तुम्ही, असं मला वाटतंय. तर या प्लॅटफॉर्महून मी एवढं सांगू शकतो, मला या प्लॅटफॉर्मवर माझी जर्नी मांडता आली, मला सरांनी बोलण्याची संधी दिली इथं. ग्रो मोशनचं मनापासून खूप खूप आभार आहे मी. आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.